एस्तेर अध्याय 1 अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीत पुढील वृत्त घडले. त्याचे साम्राज्य हिंदुस्थानापासून कुशापर्यंत होते, ज्याचा अंमल 127 प्रांतांवर होता. तोच हा अहश्वेरोश. अहश्वेरोश राजाने शूशन राजवाड्यातल्या आपल्या सिंहासनावर बसल्यानंतर आपल्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी आपले सर्व सरदार व सेवक यास मेजवानी दिली. पारस व मेदय यांचे सेनापती, प्रांतोप्रांतीचे महाजन व सरदार त्याच पुढे हजर झाले. त्यास त्याने बहुत दिवसपर्यंत म्हणजे 180 दिवसपर्यंत आपल्या वैभवशाली राज्याची दौलत आणि आपल्या श्रेष्ठ प्रतापाचे वैभव दाखविले. एवढे दिवस गेल्यावर राजाने शूशन राजवाड्यात आलेल्या लहान थोर लोकास राजमंदिराच्या बागेच्या पटांगणात 7 दिवस मेजवानी दिली. तेथील पडदे पांढऱ्या, हिरव्या व निळ्या रंगाचे होते. हे पडदे तलमसणाच्या व जांभळ्या रंगाच्या दोऱ्यांनी चांदीच्या कड्यांमध्ये अडकवून संगमरवरी खांबास लाविले होते. तेथील मंचक सोन्या रुपयाचे असून तांबड्या, पांढऱ्या, पिवळ्या व काळ्या संगमरवरी पाषाणांच्या फरशीवर ठेविले होते. त्या मेजवानीत राजास पिण्याला योग्य असा द्राक्षारस तऱ्हेतऱ्हेच्या सुवर्णपात्रात घालून राजाच्या औदार्यानुसार लोकास विपुल पिण्यास देण्यात आला. हे पिणे नियमानुसार असे, कोणी कोणास आग्रह करीत नसे. राजाने आपल्या मंदिराच्या सर्व कारभाऱ्यास आज्ञा केली होती की त्यांनी पाहुण्यांची तब्येत सांभाळावी. वशती राणीनेही राजा अहश्वेरोश याच्या राजमंदिरात स्त्रियास मेजवानी दिली. 7व्या दिवशी द्राक्षारसाने राजाचे मन उल्हासयुक्त झाले असता त्याने महुमान, बिगथा, हर्बोना, बिगथा, अवगथा, जेथर, करखस असे जे 7 खोजे त्याच्या तैनातीस असत त्यास आज्ञा केली की वशती राणीचे सौंदर्य देशोदेशीच्या लोकास व सरदारास दाखवावे म्हणून तिला राजमुकुट घालून आपल्या पुढे घेऊन यावे, कारण ती फार देखणी होती. खोजांच्या द्वारे राजाची आज्ञा आली तरी वशती राणीने येण्याचे नाकारिले. त्यावरून राजास फार क्रोध येऊन तो संतप्त झाला. मग राजाने कालज्ञ पंडितास विचारिले. तो राजा सर्व न्यायशास्त्री व धर्मज्ञ यांचा असा सल्ला घेत असे. त्याचजवळ कर्शना, शेथार, अदमाथा, तार्शिश, मेरेस, मर्सना व ममुखान हे पारस व मेदय येथले 7 सरदार असत. ते राजाच्या हुजुरास असून राज्यात त्यांचा पहिला मान असे. राजाने त्यास विचारिले की अहश्वेरोशाने खोजांच्या द्वारे केलेली आज्ञा वशती राणीने मानली नाही तर आम्ही कायदेशीर रीतीने तिचे काय करावे. तेव्हा ममुखानाने राजास व सरदारास उत्तर केले, वशती राणीने हा अपमान केवळ राजाचा केला आहे असे नाही, तर सर्व सरदारांचा व अहश्वेरोश राजाच्या सर्व प्रांतात राहणाऱ्या एकंदर लोकांचाही केला आहे. राणीच्या या कृत्याची खबर सर्व स्त्रियास लागेल आणि राजा अहश्वेरोश याने वशती राणीस आपल्यासमोर येण्याची आज्ञा केली असूनही ती आली नाही असे त्यास कळेल. तेव्हा त्या आपापल्या पतीस तुच्छ मानू लागतील. आज राणीचे हे कृत्य पारस व मेदय यांच्या ज्या सरदार स्त्रियांनी ऐकले आहे त्या राजाच्या सरदारास असेच म्हणू लागतील. तशाने फार अपमान व संताप उत्पन्न होईल. राजाची मर्जी असल्यास त्याने एक राजकीय फर्मान फिरवावे आणि काही फेरबदल होऊ नये म्हणून पारसी व मेदय यांच्या कायद्यात असे लिहून ठेवावे की वशतीने राजा अहश्वेरोश याच्यासमोर पुन्हा येऊ नये
आणि तिच्याहून कोणी चांगली असेल तिला पट्टराणीचे पद मिळावे. राजाची ही आज्ञा त्याच्या साऱ्या विस्तीर्ण साम्राज्यात जाहीर होईल, तेव्हा सर्व बायका आपल्या कनिष्ठ अथवा थोर अशा आपल्या नवऱ्यास मान देतील. हे म्हणणे राजास व सरदारास पटले आणि ममुखानाच्या सांगण्याप्रमाणे राजाने केले. त्याने आपल्या राज्यातील सर्व प्रांतातून त्या त्या प्रांतांच्या लिपीत व त्या त्या राष्ट्रांच्या भाषात पत्रे पाठविली की प्रत्येक मनुष्याने आपल्या घरात सत्ता चालवावी आणि ही आज्ञा आपल्या लोकांच्या भाषेत प्रसिद्ध करावी. एस्तेर अध्याय 2. यानंतर अहश्वेरोश राजाचा राग शमला, तेव्हा त्यास वश्तीने काय केले होते व त्यामुळे तिच्याविरुद्ध काय ठराव झाला होता याचे स्मरण झाले. मग त्याची सेवाचाकरी करणारे त्याचे सेवक त्यास म्हणाले, राजासाठी तरुण व सुंदर कुमारींचा शोध करावा. राजाने आपल्या सर्व प्रांतात अंमलदार नेमावे. त्यांनी सर्व सुंदर व तरुण कुमारी शूशन वाड्यातील अंतपुरात जमा करून राजस्त्रियांचा रक्षक खोजा जो हेगे त्याच्या स्वाधीन कराव्या आणि त्यांच्या शुद्धतेकरिता जरूर असलेली साहित्ये त्यास द्यावी. मग त्यापैकी जी कुमारी राजाच्या मनास येईल ती वस्तीच्या ठिकाणी राजाची पट्टराणी व्हावी. ही गोष्ट राजास पसंत पडून त्याप्रमाणे त्याने केले. शूशन राजवाड्यात मर्दखय बिन याईर बिन शिमई बिन किश या नावाचा एक बन्यामिनी यहुदी होता. बाबेलचा राजा नबुखदनेस्सर याने यहुदाचा राजा यखन्या याचबरोबर जे लोक यरुशलेमाहून पकडून नेले होते त्यापैकी हा एक होता. त्याने आपल्या चुलत्याची कन्या हदस्सा उर्फ एस्तेर हिचे पालनपोषण केले होते. तिला आईबाप नव्हते. ती मुलगी सुंदर व रूपवती होती. तिचे आईबाप मेल्यावर मर्दखयाने तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळिले होते. राजाची आज्ञा व त्याचा ठराव प्रसिद्ध झाल्यावर बहुत कुमारी शूशन राजवाड्यात हेगेच्या हवाली करण्यात आल्या. एस्तेर हिलाही राजमंदिरातील स्त्रियांचा रक्षक हेगे याच्या ताब्यात दिले. ती तरुण स्त्री त्याला पसंत पडली व तो तिजवर प्रसन्न झाला. त्याने काही एक विलंब न लाविता तिच्या शुद्धतेच्या वस्तू, तिचे भोजन पदार्थ आणि तिला साजतील अशा 7 सख्या राजवाड्यातून दिल्या आणि तिला व तिच्या सख्यांना तेथून नेऊन अंतपुरात सर्वाहून उत्तम जागा राहण्यास दिली. एस्तेरने आपले गणगोत सांगितले नाही. तिने ते सांगू नये असे मर्दखयाने तिला बजावून सांगितले होते. एस्तेर कशी आहे व तिचे काय होणार हे समजण्यासाठी मर्दखय रोजच्या रोज अंतपुराच्या अंगणासमोर फेऱ्या घालीत असे. स्त्रियांसंबंधाच्या ठरविलेल्या नियमांप्रमाणे 12 महिनेपर्यंत सर्व काही उपचार झाल्यावर एका एका कुमारीची अहश्वेरोश राजाकडे जाण्याची पाळी आली. त्यांच्या शुद्धीकरणाची रीत म्हटली म्हणजे त्यास गंधरसाचे तेल 6 महिने व सुगंधी द्रव्य 6 महिने लावित असत. शिवाय इतर शुद्धतेच्या वस्तू त्यास लावित असत. कुमारीने राजाकडे जाण्याचा प्रकार असा: अंतपुरातून राजमंदिरात जाताना जे काही ती मागे ते तिला देण्यात येई. संध्याकाळी ती जात असे आणि सकाळी ती उपपत्नींचा रक्षक राजाचा खोजा शाशगज याच्या देखरेखीखाली दुसऱ्या अंतपुरात जाई. राजाने तिजवर प्रसन्न होऊन तिचे नाव घेऊन बोलाविल्या वाचून ती पुनरपी त्याजकडे जात नसे. मर्दखयाचा चुलता अबिहैल याची कन्या एस्तेर, जिला मर्दखयाने मुलगी म्हणून पाळिले होते, तिची राजापाशी जाण्याची पाळी आली. तेव्हा स्त्रियांचा रक्षक राजाचा खोजा हेगे याने जे तिला देण्याचे ठरविले होते त्याहून अधिक काही तिने मागितले नाही. ज्याने ज्याने एस्तेरला पाहिले त्या सर्वांची तिजवर कृपादृष्टी झाली.
ही एस्तेर अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीच्या 7व्या वर्षी 10व्या महिन्यात म्हणजे तेबेत महिन्यात राजमंदिरी राजाकडे आली. राजाने एस्तेरवर इतर सर्व स्त्रियांहून अधिक प्रीती केली आणि वरकड सर्व कुमारींपेक्षा तिजवर त्याचा अनुग्रह व कृपादृष्टी विशेष झाली. त्याने तिच्या मस्तकी राजमुकुट घातला व वस्तीच्या जागी तिला राणी केले. मग राजाने सर्व सरदार व सेवक यास एस्तेरच्या निमित्ताने मोठी मेजवानी दिली. प्रांतोप्रांतीच्या लोकांचे कर माफ केले आणि आपल्या औदार्यास शोभणारी इनामे दिली. कुमारी दुसऱ्यांदा एकवट झाल्या तेव्हा मर्दखय राजद्वारी बसला होता. एवढा वेळ एस्तेरने आपले गणगोत सांगितले नव्हते. मर्दखयाने तिला तशीच आज्ञा केली होती. एस्तेरचे मर्दखयाच्या येथे संगोपन होत असता जशी ती त्याची आज्ञा मानी त्याचप्रमाणे तिने ह्या समयी त्याची आज्ञा मानिली. त्या दिवसात मर्दखय राजद्वारी बसत असे. तेव्हा राजाच्या द्वारपाळांपैकी त्याचे 2 खोजे बिगथान व तेरेश हे कोपायमान होऊन अहश्वेरोश राजावर हात टाकण्याची संधी पाहत होते. मर्दखयास ही गोष्ट कळली तेव्हा त्याने एस्तेर राणीस ती सांगितली आणि एस्तेरने मर्दखयाच्या नावाने राजास ती सांगितली. चौकशी झाल्यावर ती बातमी खरी ठरली. तेव्हा त्या दोघांस झाडांवर फाशी दिले. हे वृत्त राजासमोर इतिहासाच्या ग्रंथात लिहून ठेवण्यात आले. एस्तेर अध्याय 3. या गोष्टी घडल्यावर अहश्वेरोश राजाने अगागी हमान बिन हम्मदाथा यास बढती देऊन उच्च पदास चढविले व त्याच्याबरोबरच्या सरदारांपेक्षा त्याचे आसन उंच केले. राजद्वारी असलेले राजाचे सर्व सेवक हमानासमोर वाकून त्यास मुजरा करीत असत, कारण त्याच्या बाबतीत राजाने अशीच आज्ञा केली होती. मर्दखय काही त्यास नमन अथवा मुजरा करीत नसे. तेव्हा राजद्वारातील राजसेवकांनी मर्दखयास विचारिले की तू राजाज्ञेचे का उल्लंघन करीतोस. ते रोज त्यास असे बोलत तरी त्याने त्यास जुमानिले नाही. तेव्हा मर्दखयाचे हे करणे चालेल किंवा नाही हे पाहण्याकरिता त्यांनी हमानाच्या कानी ही गोष्ट घातली. आपण यहुदी आहो असे त्याने त्यास सांगितले होते. मर्दखय आपणासमोर नमून मुजरा करीत नाही हे हमानाने पाहिले तेव्हा त्यास फार क्रोध आला. एकट्या मर्दखयावर हात टाकणे हे त्याला हलके वाटले, कारण मर्दखय कोणत्या जातीचा आहे हे त्यांनी हमानास सांगितले होते. त्यामुळे अहश्वेरोशाच्या अवघ्या साम्राज्यातील मर्दखयाचे लोक म्हणजे सर्व यहुदी लोक यांचा नायनाट करण्याचा बेत हमानाने केला. अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीच्या 12व्या वर्षी त्यांनी पहिल्या म्हणजे निसान महिन्यापासून हमानासमक्ष पूर चिठ्ठ्या टाकावयास लाविल्या. हा क्रम दररोज दरमहा 12वा महिना अदार संपेपर्यंत चालू राहिला. हमान अहश्वेरोश राजास म्हणाला, आपल्या साम्राज्यातील सर्व प्रांतातून राहणाऱ्या देशोदेशीच्या लोकांमध्ये पांगलेले व विखरलेले एक राष्ट्र आहे. त्या लोकांचे कायदे इतर सर्व लोकांच्या कायद्याहून भिन्न आहेत. ते राजाच्या कायद्यांप्रमाणे चालत नाहीत, म्हणून त्यास राहू देणे राजाच्या हिताचे नाही. राजाची मर्जी असल्यास त्यांचा नाश करावा अशी आज्ञा लिहावी. राजभांडारात जमा करण्यासाठी मी 10,000 किक्कार चांदी राजाच्या कारभाऱ्यांच्या हाती देतो. तेव्हा राजाने आपली मुद्रा आपल्या बोटातून काढून यहुद्यांचा शत्रू जो अगागी हमान बिन हम्मदाथा यास दिली. राजाने हमानास म्हटले, तुला चांदी दिली आहे व लोकही दिले आहेत. तुला ठीक वाटेल त्याप्रमाणे त्यांचे कर. तेव्हा पहिल्या महिन्याच्या त्रयोदशीस
राजाचे लेखक बोलाविण्यात आले आणि राजाचे प्रतिनिधी, प्रत्येक प्रांताचे सुभे व सगळ्या लोकांचे सरदार यास हामानाच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येक प्रांताच्या लिपीत व प्रत्येक जातीच्या लोकांच्या भाषेत खलिते लिहून पाठविण्यात आले. अहश्वेरोश राजाच्या नावाने ते लिहून त्यावर राजाची मोहर केली होती. राजाच्या सर्व प्रांतातून जासुदांच्या हस्ते अशा आशयाची पत्रे पाठविण्यात आली की एकाच दिवशी म्हणजे 12व्या अदार महिन्याच्या त्रयोदशीस वृद्ध, तरुण, स्त्रिया, मुले अशा सर्व यहुदी लोकांचा विध्वंस, संहार व नायनाट करावा व त्यांची धनसंपत्ती लुटून घ्यावी. या आज्ञापत्राच्या नकला साऱ्या प्रांतातून खुल्या पाठविल्या, त्या अशा हेतूने की सर्व लोकांनी त्या दिवशी तयार असावे. हा हुकूम शूशन राजवाड्यात देण्यात आला आणि राजाज्ञेने जासूद त्वरित निघून गेले. त्या प्रसंगी राजा व हामान हे प्यावयास बसले, पण शूशन नगर चिंताक्रांत झाले. एस्तेर अध्याय 4. हे वर्तमान मर्दखयाच्या कानी पडले, तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडिली, गोणताट नेसून राख फासली आणि नगराच्या मध्यभागी जाऊन मोठ्याने आक्रंदन केले. तो राजमंदिराच्या दरवाजासमोरही गेला. गोणताट नेसून राजमंदिराच्या दरवाजाच्या आत येण्याची कोणास परवानगी नसे. राजाचा हुकूम व फरमान ज्या ज्या प्रांतात जाऊन पोहोचले, तेथे तेथे यहुदी लोकात मोठा विलाप, उपोषण व रडारड चालू झाली. बहुतेक लोक गोणताट नेसून राखेत पडून राहिले. एस्तेरच्या दासी व खोजे यांनी हे वर्तमान तिला जाऊन सांगितले, तेव्हा राणीस फार खेद झाला. मर्दखयाने गोणताट काढून वस्त्र ल्यावे म्हणून तिने ते त्याजकडे पाठविले, पण तो ते घेईना. राजाने एस्तेरच्या तैनातीस ठेविलेल्या खोजांपैकी हथाक यास तिने बोलावून आणून सांगितले की मर्दखयाकडे जाऊन हे काय व असे का याची चौकशी कर. हथाक निघून राजमंदिराच्या दरवाजासमोरील नगराच्या चौकात मर्दखयाकडे गेला. आपल्यावर काय प्रसंग गुदरला आहे आणि यहुदी लोकांचा वध व्हावा म्हणून हामानाने राजभांडारात किती पैसे भरले आहेत, ही सर्व हकीकत मर्दखयाने त्यास सांगितली. यहुदी लोकांचा विध्वंस करण्याविषयीची जी आज्ञा शूशन येथे दिली होती, त्या लेखाची नक्कलही एस्तेरला दाखविण्यासाठी त्याच्या हाती त्याने दिली. आणि हे सर्व कळवून त्याने तिला असे बजावण्यास सांगितले की तू राजाकडे जाऊन आपल्या लोकांसाठी विनंती व काकळूत करावी. हथाकाने येऊन मर्दखयाचे म्हणणे एस्तेरला सांगितले. तेव्हा एस्तेरने हथाकाबरोबर मर्दखयास सांगून पाठविले की राजाचे सर्व सेवक व राजाच्या सर्व परगण्यातील लोक जाणून आहेत की कोणी पुरुष अगर स्त्री बोलाविल्या वाचून आतल्या चौकात राजाकडे गेली तर त्याला अथवा तिला प्राणदंड करावा असा सक्त हुकूम आहे. मात्र राजा आपला सोन्याचा राजदंड ज्याच्या पुढे करील त्याचाच बचाव होणार. मला तर आज 30 दिवस राजाकडून बोलावणे आले नाही. एस्तेरचे हे म्हणणे मर्दखयास कळविण्यात आले. तेव्हा त्याने त्याच्या हस्ते एस्तेरला सांगून पाठविले की तू राजमंदिरात आहेस म्हणून तू यहुदी लोकातून वाचून राहशील असे तुझ्या मनास वाटू देऊ नको. तू या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसऱ्या कोठूनही यहुद्यांची सुटका व उद्धार होईलच, पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावरून? मग एस्तेरने मर्दखयास उलट निरोप पाठविला की जा, शूशन येथले सर्व यहुदी जमवा, माझ्याकरिता उपास करा. 3 दिवस व 3 रात्री अन्नोदक सेवू नका. मीही आपल्या दासीसह तसाच उपास करीन. असल्या स्थितीत
नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईन. मग मी मेले तर मेले. मर्दखयाने जाऊन एस्तेरच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले. एस्तेर अध्याय 5. तिसऱ्या दिवशी एस्तेर राणी आपली राजकीय वस्त्रे धारण करून राजमंदिराच्या आतल्या चौकात जाऊन राजमंदिरासमोर उभी राहिली. राजा राजमंदिरात सिंहासनावर राजद्वारासमोर बसला होता. राजाने एस्तेर राणी अंगणात उभी आहे असे पाहिले तेव्हा त्याची तिजवर कृपादृष्टी झाली आणि राजाने आपल्या हाती असलेला सुवर्णदंड पुढे केला. तेव्हा एस्तेरने जवळ जाऊन राजदंडाच्या टोकास स्पर्श केला. राजाने तिला विचारिले, एस्तेर राणी, तुला काय पाहिजे? तुझी काय मागणी आहे? अर्ध्या राज्याएवढी तुझी मागणी असली तरी ती मिळेल. एस्तेर म्हणाली, महाराजांच्या मर्जीस आले तर मी आज आपणासाठी जे भोजन तयार केले आहे त्यास आपण हमानाला घेऊन यावे. राजा म्हणाला, जा, हमानास लवकर घेऊन या, म्हणजे एस्तेरच्या म्हणण्याप्रमाणे करू. मग एस्तेरने तयार केलेल्या भोजनास राजा व हमान हे गेले. जेवताना द्राक्षारस पिण्याच्या वेळी राजाने एस्तेरला विचारले, तुझा काय अर्ज आहे? तो मान्य केला जाईल. तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्याएवढी असली तरी ती प्रमाणे करण्यात येईल. एस्तेर म्हणाली, माझा अर्ज व मागणी हीच. महाराजांची मजवर कृपादृष्टी झाली असून माझा अर्ज मंजूर करावा व माझी मागणी मान्य करावी असे महाराजांच्या मर्जीस आले असेल तर मी मेजवानी करणार, तिला महाराजांनी व हमानाने यावे. मग महाराजांनी म्हटल्याप्रमाणे मी उद्या काय मागावयाचे ते मागेन. त्या दिवशी हमान आनंदित व प्रसन्नचित्त होऊन बाहेर निघाला. पण राजवाड्याच्या दरवाजाजवळ आपणास पाहून मर्दखय उठला नाही की थरथर कापला नाही हे हमानाने पाहिले तेव्हा त्याला फार क्रोध आला. तरी आपला क्रोध आवरून हमान घरी गेला आणि त्याने आपले इष्टमित्र व आपली स्त्री जेरेश यास बोलावणे पाठवून आणले. आपल्या धनसंपत्तीची थोरवी, आपल्या संततीचा विस्तार, राजाने आपणास कशी बढती देऊन राजाचे सरदार व सेवक यांच्यावर दर्जा दिला, हे सर्व त्याने त्यास निवेदन केले. हमानाने त्यास आणखी सांगितले की एस्तेर राणीने मेजवानी दिली. त्या मेजवानीस तिने राजाबरोबर माझ्याखेरीज दुसऱ्या कोणासही बोलाविले नाही. उद्याही तिने मला राजाबरोबर आमंत्रण दिले आहे. एवढे असूनही तो मर्दखय यहुदी राजद्वारी बसलेला माझ्या दृष्टीला पडत आहे, तोवर हे सर्व व्यर्थ आहे. तेव्हा त्याची स्त्री जेरेश व त्याचे सर्व मित्र त्यास म्हणाले, 50 हात उंचीचा फाशी देण्याचा एक खांब उभा करावा आणि उद्या सकाळी राजास विनंती करा की मर्दखयास त्यावर फाशी द्यावे. मग तुम्ही आनंदाने राजाबरोबर मेजवानीस जा. ही गोष्ट हमानास पसंत वाटून त्याने फाशीचा खांब तयार करविला. एस्तेर अध्याय 6. त्या रात्री राजाची झोप उडाली. तेव्हा त्याच्या आज्ञेने इतिहासाचा ग्रंथ आणून लोकांनी त्याचपुढे वाचिला. त्यात हा मजकूर होता. अहश्वेरोश राजाचे खोजे द्वारपाळ असत. त्यापैकी दोघे, बिगथान व तेरेश, यांनी राजावर हात टाकण्याचा बेत केल्याची मर्दखयाने खबर दिली. तेव्हा राजाने विचारिले की या कामगिरीबद्दल मर्दखयाचे काही गौरव अथवा मानसन्मान करण्यात आला काय? त्याच्या खिदमतीत असलेल्या सेवकांनी त्यास सांगितले, त्याच्या बाबतीत काही एक करण्यात आले नाही. राजाने विचारिले, चौकात कोण आहे? त्यावेळी तयार केलेल्या फाशी देण्याच्या खांबावर मर्दखयास फाशी द्यावे अशी राजापाशी विनंती करावयास हमान राजमंदिराच्या बाहेरल्या चौकात आला होता. राजसेवकांनी राजास सांगितले,
हामान चौकात उभे आहेत. राजा म्हणाला, त्याला आत बोलवा. हामान आत आल्यावर राजाने त्यास विचारिले, एखाद्या मनुष्याचा मानसन्मान करण्याचे राजाच्या मर्जीस आल्यास त्या माणसाची कशी काय संभावना करावी? हामान आपल्या मनात म्हणाला, मजहून दुसऱ्या कोणाची अधिक संभावना करण्याचे राजाच्या मर्जीस येणार? हामान राजास म्हणाला, एखाद्याचे गौरव करण्याचे महाराजांच्या मर्जीस आल्यास महाराज धारण करितात तो पोशाख आणवावा. त्याप्रमाणेच ज्या घोड्यावर महाराज स्वारी करितात तो व महाराजांच्या मस्तकी जो राजमुकुट ठेवितात तो आणवावा. मग तो पोशाख व घोडा महाराजांच्या कोणा एका मोठ्या सरदाराच्या हाती देऊन महाराज ज्याचे गौरव करू इच्छितात त्यास त्याने तो पोशाख लेववावा. त्या घोड्यावर बसवून नगराच्या रस्त्यातून त्याची मिरवणूक काढावी आणि त्याच्यापुढे ललकारावे की, राजेसाहेब ज्याचे गौरव करू इच्छितात त्याची संभावना या प्रकारे होते. राजा हामानास म्हणाला, त्वरा करून हा पोशाख व हा घोडा घे आणि राजद्वारी मर्दखय बसला आहे त्याची संभावना तुझ्या म्हणण्याप्रमाणे कर. तू बोललास तसे करण्यात काही एक अंतर होऊ नये. हामानाने तो पोशाख व तो घोडा घेऊन मर्दखयास सजविले आणि शहराच्या रस्त्यातून त्यास मिरवून त्याच्यापुढे ललकारिले की, राजेसाहेब ज्याचे गौरव करू इच्छितात त्याची या प्रकारे संभावना होईल. मर्दखय परत राजद्वारी आला आणि हामान विलाप करीत व आपले मस्तक झाकून घेऊन लगबगीने आपल्या घरी गेला. मग हामानाने आपली स्त्री जेरेश व आपले सर्व मित्र यास आपल्यावर आलेला प्रसंग विदित केला. तेव्हा त्याचे बुद्धिमान मित्र व त्याची बायको ही त्यास म्हणाली, या मर्दखयापुढे तुमचा अधःपात होऊ लागला आहे. तो जर यहुदी वंशातला असला तर तुमचे वर्चस्व व्हावयाचे नाही, त्याच्यापुढे तुमचा अधःपात होणार. ती त्याच्याशी बोलत आहेत तोच राजाचे खोजे आले आणि एस्तेर राणीने तयार केलेल्या मेजवानीस ते हामानास लगबगीने घेऊन गेले. एस्तेर अध्याय 7. ठरल्याप्रमाणे राजा व हामान एस्तेर राणीच्या मेजवानीस गेले. दुसऱ्या दिवशी भोजनसमयी द्राक्षारस पिण्याचे वेळी राजाने एस्तेरला पुन्हा विचारिले, एस्तेर राणी, तुझा काय अर्ज आहे? तो मान्य करण्यात येईल. तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्याएवढी असली तरी ती प्रमाणे करण्यात येईल. मग एस्तेर राणी म्हणाली, महाराज, मजवर आपली कृपादृष्टी झाली असून आपल्या मर्जीस आल्यास मला व माझ्या लोकास प्राणदान द्यावे हाच माझा अर्ज व विनंती आहे. माझा व माझ्या लोकांचा विध्वंस, संहार व नायनाट व्हावा या हेतूने आमची विक्री होऊन चुकली आहे. आम्ही केवळ दासदासी व्हावे या हेतूने आमची विक्री झाली असती तर मी गप्प राहिले असते. तरी त्या स्थितीतही त्या वैऱ्याला राजाच्या नुकसानीची भरपाई करता आली नसती. अहश्वेरोष राजाने एस्तेर राणीस विचारिले, असे करण्याचा हिय्या करणारा कोण व तो कोठे आहे? एस्तेर म्हणाली, हा विरोधी व हा शत्रू कोण म्हणून पुसाल तर हा दुष्ट हामानच. हे ऐकून राजा व राणी यांच्यापुढे हामान घाबरला. तेव्हा राजा क्रोधाविष्ट होऊन भोजनावरून उठला व राजमंदिराच्या बागेत गेला. तेव्हा मला प्राणदान द्या अशी विनवणी करीत हामान एस्तेर राणीपुढे उभा राहिला. कारण राजाने आपले वाईट करण्याचे ठरविले आहे हे त्याला समजून चुकले. मग राजा मंदिराच्या बागेतून त्या भोजनाच्या जागी परत आला असता एस्तेराच्या मंचकावर हामानास ओठंगलेले त्याने पाहिले. तेव्हा राजा म्हणाला, या घरात आणि माझ्यासमोर हा राणीवर जबरीही करू पाहतो काय? राजाच्या तोंडून हे शब्द निघताच सेवकांनी जाऊन हामानाचे तोंड झाकिले.
राजाच्या तैनातीस असलेल्या खोजांपैकी हर्बोना नावाचा एक खोजा म्हणाला, पहा, हामानाच्या येथे 50 हात उंचीचा एक फाशी देण्याचा खांब उभा केलेला आहे. ज्या मर्दखयाने राजाच्या हिताची खबर दिली त्याला टांगण्यासाठी हामानाने तो उभा केला आहे. राजाने म्हटले, त्याच खांबावर यास फाशी द्या. तेव्हा जो खांब मर्दखयासाठी हामानाने तयार केला होता त्यावर त्यालाच फाशी दिले. तेव्हा राजाच्या क्रोधाचे शमन झाले. एस्तेर अध्याय 8. त्याच दिवशी अहश्वेरोश राजाने यहुद्यांचा वैरी हमान याचे घरदार एस्तेर राणीस दिले. मर्दखयही राजाकडे आला, कारण त्याचे एस्तेरशी काय नाते होते ते तिने राजास सांगितले होते. हमानाकडून घेतलेली मुद्रा राजाने काढून मर्दखयास दिली. एस्तेरने मर्दखयास हमानाच्या घराचा कारभारी नेमले. मग एस्तेरने पुन्हा राजाचे आर्जव केले. ती त्याच्या पाया पडली आणि रडून त्याची मोठी काकळूत करून तिने म्हटले, यहुद्यांचा नायनाट करण्याविषयी हामान अगागी याने केलेली अनर्थावह योजना रद्द करण्यात यावी. तेव्हा राजाने एस्तेरपुढे आपला सोनेरी राजदंड केला आणि एस्तेर उठून राजापुढे उभी राहिली. ती म्हणाली, महाराजांच्या मर्जीस आल्यास, मजवर त्यांची कृपादृष्टी झाली असल्यास, त्यास योग्य दिसल्यास व मी त्यांच्या आवडीची असल्यास, महाराजांच्या सर्व प्रांतात जे यहुदी आहेत त्यांचा नायनाट करण्याविषयी अगागी हमान बिन हम्मदाथा याने जी पत्रे लिहून पाठविली आहेत ती रद्द व्हावी असे फर्मान पाठविण्यात यावे. माझ्या लोकांवर जो अनर्थ ओढवेल तो मी कसा पाहू? माझ्या गोत्राचा नाश होईल तो मी डोळ्यांनी कसा पाहू? मग अहश्वेरोश राजा एस्तेर राणीस व मर्दखय यहुद्यास म्हणाला, हामानाने यहुद्यांवर हात टाकिला म्हणून त्याचे घरदार मी एस्तेरला दिले व त्याला फाशी दिले. तुम्हास वाटेल त्याप्रमाणे राजाच्या नावाने यहुद्यांविषयी लिहा आणि पत्रावर राजाची मोहर करा. राजाच्या नावाने लिहिलेले लेख व त्यावर झालेली राजाची मोहर कोणालाही रद्द करता यावयाची नाही. त्या समयी शिवान महिन्याच्या म्हणजे 3ऱ्या महिन्याच्या 23व्या दिवशी राजाच्या लेखकास बोलावण्यात आले आणि मर्दखयाच्या सांगण्याप्रमाणे इस्रायलाच्या अधिपतीस आणि हिंदुस्थानापासून कुश देशापर्यंतच्या 127 परगण्यांचे अधिपती व सरदार यास प्रत्येक प्रांताच्या लिपीत व निरनिराळ्या लोकांच्या भाषात आणि यहुद्यास त्यांच्या लिपीत व भाषेत खलिते पाठविण्यात आले. मर्दखयाने अहश्वेरोश राजाच्या नावाने पत्रे लिहून त्यावर राजाची मोहर करून ती वेगवान सरकारी घोडे, खेचरे व सांडणी यांच्या स्वारांबरोबर डाकेने रवाना केली. त्या पत्रात सर्व नगरांच्या यहुद्यास परवानगी दिली होती की तुम्ही एकवट होऊन आपल्या प्राणांचे संरक्षण करण्यास उभे राहावे आणि ज्या ज्या प्रांतातील लोक जबरदस्त होऊन तुम्हास, तुमच्या स्त्रियास व तुमच्या मुलाबाळास उपद्रव देऊ पाहतील त्यांचा विध्वंस, संहार व नायनाट करावा व त्यांची धनसंपत्ती लुटावी. हे सर्व एकाच दिवशी 12व्या म्हणजे अदार महिन्याच्या त्रयोदशीस अहश्वेरोश राजाच्या सर्व प्रांतात करण्यात यावे. फरमानाची नक्कल प्रत्येक प्रांतात प्रसिद्ध व्हावी आणि त्या दिवशी आपल्या शत्रूंचे उसने फेडण्यास सर्व यहुद्यांनी तयार व्हावे असे सर्व लोकांस जाहीर करण्यात आले. डाकेच्या स्वारांनी सरकारी वेगवान घोड्यांवर स्वार होऊन राजाज्ञेप्रमाणे त्वरेने दौड केली. हा हुकूम शूशन राजवाड्यातून सोडण्यात आला. मग मर्दखय निळ्या पांढऱ्या रंगाची राजकीय वस्त्रे लेवून, डोक्यावर सोन्याचा मोठा मुकुट ठेवून व तलमसणाचा व जांभळ्या रंगाचा झगा घालून राजासमोरून निघाला. तेव्हा शूशन नगराचे लोक आनंदाने जयघोष करू लागले
आणि यहुदी लोकास उल्हास, आनंद व मान ही प्राप्त झाली. ज्या प्रांतात व ज्या नगरात राजाची आज्ञा व फरमान जाऊन पोहोचले, तेथल्या यहुद्यास मोठा हर्ष झाला आणि त्यांनी भोजन समारंभ करून तो मंगल दिन म्हणून पाळला. आणि त्या देशचे पुष्कळ लोक यहुदी झाले, कारण त्यास यहुद्यांचा मोठा धाक बसला. एस्तेर अध्याय 9. अदार जो 12वा महिना, त्याच्या त्रयोदशीस राजाची आज्ञा व फरमान अंमलात येऊन यहुदी लोकांवर वरचढ होण्याचा आशेचा दिवस समीप आला, तो सर्व उलट होऊन यहुदी लोक आपल्या वैऱ्यांवर वरचढ झाले. आपणास उपद्रव करू पाहणाऱ्या वैऱ्यास हात दाखवावा म्हणून अहश्वेरोश राजाच्या सर्व प्रांतातील यहुदी लोक आपापल्या गावी एकवट झाले. त्यांच्याशी कोणासही सामना करवेना. त्यांचा सर्व लोकास धाक बसला. प्रांतांचे सरदार, इलाख्याचे अधिपती, प्रांतांचे अधिपती व राज्यकारभार चालविणारे सर्वजण यांनी यहुद्यास कुमक केली. त्या सर्वांस मर्दखयाचा धाक बसला होता. मर्दखयाचा राजदरबारी मोठा मान असून त्याची कीर्ती सर्व प्रांतातून पसरली होती. मर्दखयाचा महिमा उत्तरोत्तर वाढत गेला. इकडे यहुदी लोकांनी आपल्या सर्व शत्रूंवर तरवार चालवून त्यांचा वध व विध्वंस केला. मनास येईल तसा त्यांनी आपल्या विरोध्यांचा समाचार घेतला. शूशन राजवाड्यात यहुदी लोकांनी 500 लोकांचा वध करून त्यांचा धुव्वा उडविला. पर्शनदाथा, दल्फोन, अस्पाथा, पोराथा, अदल्या, अरिदाथा, परमश्ता, अरिसई, अरिदय व वैजाथा हे यहुद्यांचा वैरी हमान बिन हम्मदाथा याचे 10 पुत्र त्यांनी ठार केले, पण लुटीस त्यांनी हात लाविला नाही. त्या दिवशी शूशन राजवाड्यात ज्यांचा वध झाला त्यांची यादी राजाकडे आणली. तेव्हा राजा एस्तेर राणीस म्हणाला, यहुद्यांनी शूशन राजवाड्यातले 500 पुरुष व हमानाचे 10 पुत्र मारून त्यांचा फडशा उडविला आहे. मग राज्याच्या इतर प्रांतात त्यांनी काय केले असेल ते कोणास ठाऊक. आता आणखी तुझा काही अर्ज आहे काय, तो मंजूर होईल. आणखी काही मागणे आहे काय, त्याप्रमाणे करण्यात येईल. एस्तेर म्हणाली, राजाची मर्जी असल्यास आजच्या हुकुमाप्रमाणे उद्याही करण्यास शूशन येथील यहुद्यास मुभा असावी आणि हमानाच्या 10 पुत्रास फाशी देण्याच्या खांबावर लटकवावे. त्याप्रमाणे करण्याची राजाज्ञा झाली. शूशन येथून फरमान निघाले व लोकांनी हमानाच्या 10 पुत्रास फासावर लटकाविले. शूशन येथील यहुद्यांनी अदार महिन्याच्या चतुर्दशीसही एकवट होऊन शूशन येथील 300 पुरुष मारिले, पण त्यांनी लुटीस हात लाविला नाही. राज्यातील निरनिराळे यहुदी एकवट होऊन आपला प्राण बचावण्यास उभे राहिले. त्यांनी आपल्या वैऱ्यांपैकी 75,000 लोकांचा संहार केला व ते वैऱ्यांपासून विसावा पावले, पण त्यांनी लुटीस हात लाविला नाही. अदार महिन्याच्या त्रयोदशीस हे घडले. त्यांनी चतुर्दशीस विश्रांती घेऊन तो दिवस मेजवानीचा व आनंदोत्सवाचा ठरविला. पण शूशन येथले यहुदी 13वा व 14वा अशा 2 दिवशी एकवट झाले आणि 15व्या दिवशी त्यांनी विश्रांती घेऊन तो दिवस मेजवानीचा व आनंदोत्सवाचा ठरविला. यास्तव गावकूस नसलेल्या गावात राहणारे गावढेकरी यहुदी अदार महिन्याची चतुर्दशी, आनंदोत्सवाचा मंगल दिन, एकमेकास भेटीची ताटे पाठविण्याचा दिवस ठरवून पाळतात. मग मर्दखयाने हे सर्व वृत्त लिहून काढिले आणि अहश्वेरोश राजाच्या दूरच्या व जवळच्या सर्व प्रांतातील यहुदी लोकास पत्रे पाठवून येणेप्रमाणे फर्माविले. अदार महिन्याचा 14वा व 15वा हे दिवस वर्षोवर्षी पाळीत जावे. या दिवशी यहुद्यास आपल्या शत्रूपासून विसावा प्राप्त झाला. या महिन्यात दुःख जाऊन आनंद झाला आणि शोक जाऊन शुभदिन प्राप्त झाला, म्हणून तो पाळावा.
हे दिवस आनंदोत्सव करण्यात, एकमेकास भेटीची ताटे पाठविण्यात व गोरगरिबास दानधर्म करण्यात घालवावे. यहुदी लोकांनी आरंभ केला होता त्याप्रमाणे व मर्दखयाने त्यास लिहून पाठविले होते त्याप्रमाणे यहुद्यांनी संप्रदाय चालू करण्याचे कबूल केले. सर्व यहुद्यांचा विरोधी अगागी हमान बिन हम्मदाथा याने यहुद्यांचा विध्वंस करण्याचा संकल्प केला असून त्यांचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी त्याने पूर म्हणजे चिठ्ठ्या टाकल्या होत्या. पण राजाच्या लक्षात हे प्रकरण येऊन त्याने लेखी हुकूम केला. यावरून हामानाने जे कपट कारस्थान यहुदी लोकांविरुद्ध योजले होते ते त्याच्याच माथी उलटले आणि तो व त्याचे पुत्र फाशीच्या खांबावर टांगण्यात आले. यास्तव पूर या शब्दावरून त्या दिवसास पुरीम हे नाव पडले. या पत्रातील मजकुरावरून आणि त्यांनी स्वतः याबाबतीत जे पाहिले होते आणि त्याचवर जे बेतले होते त्यावरूनही यहुदी लोकांनी आपणासाठी, आपल्या वंशजांसाठी व जे त्यास सामील झाले होते त्यांच्यासाठी असा आढळ नियम व प्रतिज्ञा केली की त्या लेखानुसार वर्षोवर्षी नियमित काळी हे 2 दिवस पाळावे आणि पिढ्यानपिढ्या प्रत्येक कुटुंबात, प्रत्येक प्रांतात व प्रत्येक गावात या दिवसांचे स्मरण करून ते पाळण्यात यावेत. या पुरीम सणाचे दिवस पाळण्यास यहुदी लोकांनी चुकू नये. त्यांचे स्मरण आमच्या वंशजातून कधीही नाहीसे होऊ नये. या दुसऱ्या पत्रानुसार पुरीम पाळण्याचे मंजूर व्हावे म्हणून अबीहैलाची कन्या एस्तेर राणी हिने आणि मर्दखय यहुदी याने आपल्या अधिकाराने फरमान लिहिले. त्याच्या नकला मर्दखयाने अहश्वेरोश राजाच्या 127 प्रांतातल्या सर्व यहुद्यास लिहून पाठविल्या. त्यात शांतिप्रद सत्यवचने होती. ह्या पत्राचा आशय असा होता की पुरीमाच्या नेमलेल्या समयी मर्दखय व एस्तेर राणी यांच्या आज्ञेप्रमाणे आणि यहुदी लोकांनी स्वतःसाठी व आपल्या वंशजांसाठी केलेल्या ठरावाप्रमाणे उपवास व विलाप करण्यात यावा. पुरीमाच्या संबंधाचा नियम एस्तेरच्या आज्ञेने मुकरर झाला आणि हे ग्रंथात लिहून ठेवले. एस्तेर अध्याय 10. अहश्वेरोश राजाने देशावर व समुद्रालगतच्या बेटावर खंडणी बसविली. त्याच्या सामर्थ्याच्या व पराक्रमाच्या कृत्यांची आणि मर्दखयास राजाने महतीस चढविल्याची साध्यंत हकीकत मेदी व पारसी यांच्या इतिहासाच्या ग्रंथात लिहिली आहे, नाही काय? मर्दखय यहुदी याचा दर्जा अहश्वेरोश राजाच्या खालोखाल होता. यहुदी लोकांमध्ये तो फार थोर होता. त्याच्या बांधव समुदायात त्याची मोठी मान्यता असे. तो आपल्या लोकांचे कल्याण करण्यास झटे व आपल्या सर्व लोकांचे कुशल कसे होईल याकडे त्याचे लक्ष असे.